काशीबाईंचे बंधू कृष्णराव यांनी बाजीरावांना पत्र लिहिले होते. शनिवाराच्या हवेलीत खलबतखान्यात अंबाजीपंत बाजीराव आणि चिमाजींना कृष्णरावांचं पत्र वाचून दाखवत होते. कल्याणचे सुभेदार झाल्यापासून कृष्णरावांनी पोर्तुगीजांचे रयतेवरील अत्याचार जवळून पाहिले होते. आपल्या सविस्तर पत्रातून कृष्णरावांनी या अत्याचारांना वाचा फोडली होती. कृष्णरावांनी लिहिले होते, पोर्तुगीज अधिकारी गोवा, वसई, कळवा, धारावी, ठाणे, वांद्रे या प्रांतातील रयतेस धर्मांतरासाठी मजबूर करतात. मराठ्यांच्या प्रदेशातून अनेक बायका मुलांना पकडून आणून बाटवले जाते. गोवा आणि वसईच्या मुलखात तर पोर्तुगीजांच्या अत्याचाराला सीमा उरली नाही. तिथे हिंदूंची घरे उद्ध्वस्त केली जातात. धर्मांतराला विरोध करणाऱ्यांचे हात छाटले जातात. हात छाटले जातात ती जागा हात कतरो खांब या नावाने प्रसिद्ध झाली आहे. त्या जागेचे नाव ऐकूनच सामान्य रयतेला धडकी भरते. अनेक हिंदू कुटुंब धर्मांतरास बळी पडतात. धर्मांतर झाल्यावर जर हिंदू रीतीभातींचे पालन करावयास कोणी धजावले तर त्या घरातील बायकांना बाटवले जाते. मुलांना अनाथ करून गुलाम बनवले जाते. इन्क्विजिशनच्या नावाखाली हा सारा अत्याचार गेली अनेक वर्षे रयत सोसते आहे. ज्यांनी या जुलमांविरुद्ध बंड पुकारण्याचा प्रयत्न केला त्यांना तेलाचे डगले घालून अत्यंत क्रूरपणे जिवंत जाळण्यात आले. कोणीतरी वाली येईल या आशेवर गोव्यात उरलेले मुठभर हिंदू आजही तग धरून आहेत. आपण उभय बंधूंनी आता या जुलमातून रयतेची सुटका करण्याचे मनावर घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे शामलास जरब बसवली, सिद्धींचा समूळ नाश केला, तसेच या पोर्तुगीजांनाही धाक बसावयास हवा. आपल्या अफाट शक्तीपुढे, असीमित बुद्धीपुढे मुठभर पोर्तुगीजांची मातब्बरी ती काय. अंबाजीपंतांनी पत्र वाचून संपवले. काही वेळ कोणी काहीच बोललं नाही. सुन्नपणे बाजीराव म्हणाले, लवकरच हापशांप्रमाणे या पोर्तुगीजांची पाळमुळंही खणून उपटून टाकावी लागणार. ही कीड आता आम्हाला फार दिवस सहन होणार नाही. बाजीरावांच्या संतापाने लाल झालेल्या डोळ्यांकडे पाहत चिमाजी म्हणाले, पोर्तुगीजांविरुद्धच्या या लढाईस जेव्हा कधी तोंड फुटेल तेव्हा त्याची सारी सूत्र आमच्या हाती द्यावीत राहू. आपण उत्तर हिंदुस्थानात लक्ष केंद्रित करावं. जरूर आप्पा, बाजीराव म्हणाले. तुम्हाला मनाई करण्याजोगं कोणतं कारण तुम्ही ठेवलेलंच नाही. परंतु योजना बांधणी अशी करावी की छत्रपतींनी मोहिमेस तात्काळ परवानगी द्यावी. मग एक दीर्घ सुस्कारा सोडून चिमाजी आणि पंतांकडे पाहून ते म्हणाले, गोवा प्रांतातील तिसवाडी, साष्टी, बारदेश येथे ख्रिस्ती लोकांनी चालवलेल्या धर्मछळाबद्दल गंगाजी नाईकांनीही मागे आम्हाला लिहिलं होतं. धर्मांतराला विरोध करणाऱ्या हिंदूंना हे लोक खिळे असलेल्या चाकांना बांधतात, अंगावर तेजाब ओततात, जळणाऱ्या मेणबत्त्या काखेत ठेवतात, हाल हाल करून मारतात. या साऱ्या प्रकाराला विराम देण्याची वेळ आता जवळ आली आहे. बाजीरावांच्या तोंडून जणू पोर्तुगीजांचा काळ बोलत होता. निरपराध लोकांनी सोसलेल्या अगणित अत्याचारांच्या वेदनेची कळ रायांच्या डोळ्यात उमटली होती. बाजीराव आणि चिमाजींनी सिद्दी अब्दुल आणि त्याच्या चारही पुत्रांना ठार करून हबशांचे वर्चस्व संपवले होते. ते पाहून पोर्तुगीज अधिकाऱ्यांना झाक आली होती. गोव्याचा गव्हर्नर हादरून गेला होता. बाजीराव पेशव्यांचा अंदाज घ्यावा, शक्य असेल तर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करावे या उद्देशाने पोर्तुगीजांनी आपला वकील पेशव्यांच्या दरबारात पाठवला होता. 4 दिवस झाले तरी बाजीरावांनी वकिलास भेटण्याची अनुमती दिली नव्हती. काही क्षण विचार करून बाजीराव अंबाजीपंतांना म्हणाले, पंत, पोर्तुगीजांनी भेटीसाठी वकील पाठवला आहे. त्याचे नाव काय? संजगिरी, पंतांनी सांगितले. संजगिरीला आजच्या दरबारात आमच्यासमोर पेश करा. जी, पंत म्हणाले. बाजीरावांना मुजरा करून ते निघून गेले. पोर्तुगीजांशी आजवर 2दा केलेल्या तहाच्या सनदा
अनेकदा केलेल्या पत्रव्यवहाराचे कागद, नीट लावून ठेवलेले दप्तर पेशव्यांनी उघडले. पोर्तुगीजांच्या स्वाधीन असलेला प्रदेश मुक्त करून तिथल्या रयतेची सुटका करण्याची योजना उभय बंधूंच्या मनात आकार घेऊ लागली. गणेश महालात पेशव्यांचा दरबार भरला होता. सारे सरदार आपापल्या नेमलेल्या जागांवर उभे होते. पेशव्यांचे आगमन अजून झाले नव्हते. मल्हारराव होळकर माळव्यातील काही महत्वाच्या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी बाजीरावांना भेटण्यासाठी आले होते. कोकणातील मोहिमेवर तैनात असलेले सुभानजी शिंदेही अनेक दिवसांनी पुण्यात आले होते. सुभानजी शिंद्यांना अनेक दिवसांनी दरबारात पाहून चेष्टेच्या सुरात सरदार पटवर्धन म्हणाले, "काय सुभानजी, अनेक दिवसांनी हजेरी लावली तुम्ही दरबारात?" काही न बोलता सुभानजी तसेच उभे राहिले. त्यांना गुमान झालेले पाहून मागच्या रांगेत उभे असलेले फडतोजी धायगुडे मिश्किलपणे म्हणाले, "काय पटवर्धन, श्रीमंतांनी सुभानजीला धाडलेलं पत्र माहीत नाही काय तुम्हाला? श्रीमंतांचं असं पत्र मिळतं तेव्हा त्यांच्यासमोर हजेरी लावण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागतो." पटवर्धनांनी काही जाणकारी नसल्याचा खोटा आविर्भाव आणून विचारले, "कसले पत्र?" एव्हाना मागच्या पुढच्या रांगांमधील अनेक शिलेदारांच्या नजरा फडतोजी धायगुडे, पटवर्धन आणि सुभानजी शिंद्यांकडे वळल्या होत्या. साऱ्यांकडे एक नजर पाहून फडतोजी सांगू लागले, "श्रीमंतांनी सिद्धी अंबरसोबत तह केला होता तेव्हाची गोष्ट. सुवर्णदुर्गाचे किल्लेदार हरजी नाईक तहानुसार हापशांकडून पूर्ण वसूल घेत होते. हे सुभानजी मात्र मिळेल तेवढा वसूल पदरात पाडून घेत होते. सरकारात कमी वसूल जमा होताच रायांना याचा सुगावा लागला. पत्र लिहून त्यांनी सुभानजींना जुजबी कर वसुली केल्याबद्दल दरडावलं. श्रीमंतांनी पत्रात लिहिलं होतं, 1200 माणसं पदरी असूनही शत्रूला घाबरत असाल तर तुम्ही शिपाईगिरी कशाला करता? तुमच्या जागी बायका पाठवल्या असत्या तरी शत्रूवर अधिक जरब बसली असती." फडतोजींचे ते शब्द ऐकून सरदारांमध्ये हाशा पिकला. इतक्यात श्रीमंतांचे दरबारात आगमन होत असल्याची ललकारी घुमली. पेशव्यांचा पदरव स्पष्ट ऐकू यावा एवढी नीरव शांतता दरबारात पसरली. शुभ्र चुणीदार अंगरखा, तलमसुती जामा घातलेले बाजीराव पेशवे दरबारात आले. रेशमी काठाचा जरीबतूची नक्षी असलेला शेला डाव्या हातावर गुंडाळून एक पाय रुपेरी तिपाईवर ठेवून बाजीराव आसनस्थ झाले. रायांचे दरबाराचा वेध घेणारे पाणीदार डोळे शंकराच्या मिटलेल्या तिसऱ्या नेत्राप्रमाणे मधोमध रेखाटलेले केशरी शिवगंध याकडे साऱ्या नजरा काही क्षण खिळून राहिल्या. रायांच्या प्रत्येक हालचालीसोबत हेलकावे घेणारी रेशमी पागोट्याची मोतीलक स्थिरावली. कानातल्या चौकड्याचा टपोरा मोती विसावला. मुजऱ्यांचा स्वीकार करून बाजीरावांनी सुभानजी शिंद्यांचं नाव पुकारलं. सुभानजी रांगेतून पुढे येऊन अदबीने उभे राहिले. इतर सरदारांना काही क्षण कशाचा उलगडाच होईना. श्रीमंत पुन्हा सुभानजींचा शाब्दिक समाचार घेणार असे वाटून सारेजण स्तिमित वदनाने उभे राहिले. बाजीरावांनी संकाजीस इशारत केली. मानाच्या वस्त्राचे तबक संकाजीने सुभानजींच्या पुढ्यात धरले. "सुभानजी, आम्ही तुमच्यावर खुश आहोत. शत्रूची गय करून तुम्ही प्रथम त्याला स्वतःची भिडस्त अशी ओळख करून दिलीत. श्रीवर्धनवर अचानक आलेली धाड मात्र पुऱ्या ताकदीने परतवलीत. हापशांना तर मारलंतच, शिवाय त्यांचा दाणा गोटा घोडीही जप्त केली." ध्यानीमनी नसताना रायांनी उधळलेल्या स्तुतिसुमनांनी सुभानजींचे मन भारावून गेले. बाजीरावांच्या पत्राचा सुभानजींवर खोलवर परिणाम झाला होता. आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी इरेला पेटलेल्या सुभानजींनी सिद्धीचा श्रीवर्धनवरील हल्ला नेटाने परतवला होता. उजवा हात तबकास लावून सुभानजींनी मानाच्या वस्त्रांचा स्वीकार केला. बाजीराव म्हणाले, "आमच्या सरदारांनी कामात केलेली कुचराई जशी आम्हाला कळते तसाच त्यांचा पराक्रमही कळतो.
आमच्या संतापाचे जसे पडसाद उमटतात तसेच खुशीचेही उमटतात. रायांच्या कौतुकाने भरलेल्या एका शब्दाखातर जीव ओवाळून टाकण्यास तयार असणारे सारे शिलेदार भारावल्यागत रायांकडे पाहत राहिले. मग अंबाजी पंतांनी पोर्तुगीजांच्या वकिलास दरबारात पेश करण्याची इजाजत मागितली. रायांनी संमती दर्शवताच संजगिरीला बाजीरावांसमोर पेश करण्यात आले. पायात मोजे, तंग पांढरी विजार, शुभ्र रंगाचा पूर्ण बाह्यांचा गरम अंगरखा, गळेबंद अंगरख्यावर दिसणारा त्याचा फटफटीत गोरा चेहरा, डोक्यावर टोपी असा वेश असलेल्या संजगिरीकडे बाजीरावांनी निमिषभर पाहिले. त्यांचा चेहरा करडा कठोर बनला. संजगिरी बाजीरावांना कुतूहलाने आपादमस्तक न्याहाळत होता. रायांची उंचीपुरी शरीरयष्टी, अंगरख्याच्या बाह्यांमधून अधिकच पिळदार भासत असलेले हात यावर संजगिरीची नजर ठरत नव्हती. हेवा वाटल्यासारखे काही क्षण बाजीरावांना न्याहाळून मग त्याने एक गुडघा जमिनीवर टेकून अदब-अर्ज अदा केला. अंबाजी पंतांकडे पाहून बाजीरावांनी विचारले, यांचे दुभाषे? त्याची गरज भासणार नाही, अंबाजी पंत म्हणाले. वकिलास आपली बोली अवगत आहे. संजगिरीचे घारे डोळे ते ऐकून हसरे बनले. सोबत आणलेल्या शिपायाकरवी त्याने बाजीरावांना नजराणा पेश केला. त्या नजराण्याकडे तुच्छतेचा एक कटाक्ष टाकून बाजीरावांनी विचारले, इथे येण्यामागचं प्रयोजन? प्रयोजन मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे आहे, संजगिरी उत्तरला. बाजीरावांच्या डोळ्यात संताप उतरला. मैत्रीपूर्ण संबंध आणि तुमच्या राजाशी? तोफा कडाडाव्या तसे बाजीरावांच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले. तुम्ही आमच्या शत्रूला दारुगोळा पुरवता, व्यापाराच्या नावाखाली आमचा धर्म बुडवता, धर्मांतराला विरोध करणाऱ्या आमच्या रयतेला हाल हाल करून मारता, अंजूरकरांना सोडवण्यासाठी बाळखुमच्या खाडीत आलेल्या आमच्या माणसांना तुमचा गव्हर्नर जिवंत जाळतो आणि आम्ही त्याच्याशी मैत्री करायची? संजगिरीच्या घशाला कोरड पडली. राजकारणाची कोणतीही औपचारिकता न जुमानता बाजीरावांनी सलगीचे सारे दरवाजे बंद केले होते. दरबाराच्या निशब्द शांततेत बाजीरावांचे शब्द पुन्हा कडाडले. आमच्या लोकांना वसईत जशी वागणूक मिळत आहे तसाच पाहुणचार आम्ही तुम्हाला इथे देऊ शकतो. बाजीरावांचे ते शब्द ऐकून संजगिरीचे पाय लटलट कापू लागले. दरबारातले वातावरण तंग झाले. प्रयत्न करूनही संजगिरीच्या तोंडून शब्द फुटेना. त्याची गर्भगळीत अवस्था पाहून बाजीराव म्हणाले, तुझा हा थरकापच गोवा वसईत आमच्या लोकांवर चाललेल्या अमानुष अत्याचाराची साक्ष देतोय. संजगिरीच्या थरथरत्या हातांकडे क्षणभर पाहून बाजीराव पुढे म्हणाले, घाबरू नकोस. आम्ही मराठे निशस्त्र आणि निरपराध लोकांवर कधी शस्त्र उचलत नाही, बायका पोरांवर तर कधीच नाही. जा जाऊन सांग तुझ्या राजाला, ज्या दिवशी आमच्या राजाची अनुमती मिळेल त्या दिवशी आमच्या माथी भडकलेल्या फौजा तुमच्या मुलखाकडे कूच करतील. पुढे एकही शब्द न बोलता सुटकेचा निश्वास टाकून संजगिरी आल्या पावली परत गेला. बाजीरावांचा तो शब्द तांडव ऐकून त्यांच्या पराक्रमी सरदार व शिलेदारांची पारदर्शक स्वामीनिष्ठा उचंबळून आली. पोर्तुगीजांविरुद्धच्या मोहिमेसाठी रायांनी आपल्याला निवडावं या आशेने त्या वीरांच्या नजरा बाजीरावांना गळ घालू लागल्या. साऱ्यांकडे एकवार पाहून चिमाजींकडे निर्देश करून बाजीराव म्हणाले, सिद्धीप्रमाणे पोर्तुगीजांचा विषय सुद्धा आप्पाच निकालात काढतील. मोहिमेवर कोणाची तैनाती असेल हे ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आम्ही आपांना दिलं आहे. आता केवळ छत्रपतींची अनुमती मिळण्याची देर आहे. चिमाजींनी खटपट करून लवकरच शाहू महाराजांची परवानगी मिळवली. पुढच्या योजना बांधणीत ते व्यस्त झाले.
बाजीरावांची खानदेश माळवा मोहीम तोंडावर होती. छत्रसालांच्या पुत्रांनी बाजीरावांना विरासतीतले काही तंटे सोडवण्यासाठी बुंदेलखंडात येण्याचे आमंत्रण दिले होते. खानदेश, माळवा, खजुरी अशी मोहिमेची आखणी करून झाल्यावर बाजीरावांनी अनेक पत्रे, गुप्तहेरांचे खलिते नजरेखालून घातले. मग जवळच उभ्या असलेल्या हुजऱ्याला त्यांनी आज्ञा केली, पेशवीणबाईंना निरोप दे. आम्ही आरसे महालात बोलावलंय म्हणून सांग. काही वेळातच बाजीराव आरसे महालात आले. रुपेरी साखळ्यांच्या झोपाळ्यावर बसून त्यांनी आळस झटकला. आजूबाजूच्या शेकडो विविधाकृती आकर्षक आईन्यांमध्ये रायांचे प्रतिबिंब झळकले. बाजूच्या समयांच्या फडफडलेल्या ज्योतीही हजारो ठिकाणी प्रतिबिंबित झाल्या. प्रकाशाच्या त्या परावर्तनामुळे महाल लखकन उजळून निघाला. कारागिरांची ती अजोड रचना पाहून बाजीराव स्वतःशीच हसले. काही क्षण तसेच गेले. मग महालाच्या प्रवेशद्वाराजवळ सेवकांना सूचना देत असलेल्या काशीबाई त्यांना दिसल्या. काशीबाई आणि बाजीरावांची क्षणभर नजरानजर झाली. सेवक निघून गेल्यावर हळुवार पावलं टाकत काशीबाई आत आल्या. कसली गडबड? बाजीरावांनी विचारले. झोपाळ्यावर टेकत काशीबाईंनी सांगितले, मखराची तयारी चालू आहे. 2 दिवसांनी रथसप्तमी आहे. जाऊबाईंचा फलशोभनाचा कार्यक्रमही आहे. मग रायांच्या विचारमग्न डोळ्यांकडे पाहत काशीबाई म्हणाल्या, आज आरसे महालात बरं भेटीस बोलावलात? काशीबाई, आम्हाला महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी, बाजीराव म्हणाले. काशीबाईंच्या टपोऱ्या डोळ्यात प्रश्नार्थक भाव उमटले. त्यांच्याकडे पाहत बाजीराव पुढे म्हणाले, आम्ही मस्तानीला या वाड्यात आणणार आहोत. नानांसाठी महाल बांधायचा आहे, तेव्हाच मस्तानीच्या महालाचंही काम सुरू होईल. आम्हाला तुमची परवानगी हवी आहे. काशीबाईंच्या गौरसुंदर चेहऱ्यावर प्रथम आश्चर्य आणि मग वैषम्यग्रस्त भाव उमटले. मनात उत्पन्न झालेला विषाद लपवत रायांच्या डोळ्यात पाहत त्या उत्तरल्या, आम्ही रजावत असून काय उपयोग? सासूबाई यासाठी कधीही परवानगी देणार नाहीत. आम्हाला नाही, पण तुम्हाला देतील. बाजीराव काशीबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव निरखित म्हणाले. काशीबाईंच्या चेहऱ्यावरच्या वैषम्याची जागा आता क्रोधाने घेतली. खोचकपणे त्या म्हणाल्या, एखाद्या माणसाला इतकं गृहीत धरू नये. मागे सुयणींबाबत बोललो होतो तेव्हा आमच्या अवघडलेल्या अवस्थेकडे पाहून मातोश्री काहीच बोलल्या नव्हत्या. परंतु आता आम्ही मातोश्रींना याबाबत विचारून त्यांच्या रागाचे धनी मुळीच होणार नाही आणि स्वतःचं हासही करून घेणार नाही. काशीबाईंच्या स्वरात निर्धार होता. मग झोपाळ्यावरून उठत त्या पुढे म्हणाल्या, एवढंच बोलण्यासाठी आम्हाला इकडे बोलावलं असेल तर येतो आम्ही. कार्यक्रमाची बरीच तयारी अद्याप बाकी आहे. शेला सावरून निघालेल्या काशीबाईंचा हात बाजीरावांनी बसल्या जागेवरून घट्ट पकडला. काशीबाईंच्या कोवळ्या नाजूक मनगटावर रायांच्या मुठीची मजबूत पकड काही क्षण कायम राहिली. बांगड्यांचा किणकिण आवाज झाला. अजून काही बोलायचं आहे, बसा. मानेने खूण करून बाजीराव म्हणाले. पावलं जडावून काशीबाई पुन्हा झोपाळ्यावर बसल्या. खालमानेने बसलेल्या काशीबाईंच्या दुखावलेल्या मुद्रेकडे काही क्षण एकटक पाहून बाजीराव म्हणाले, काशीबाई, आमची यंदाची मोहीम तुम्हाला सोसवेल अशीच आहे. याल आमच्यासोबत. काशीबाईंच्या नेत्रांची उघडझाप झाली. मान किंचित हलवून त्या म्हणाल्या, नको, रघुनाथाची आबाळ होईल. लहान आहेत ते अजून. नाही व्हायची, बाजीराव म्हणाले. रावेरखेडीस आपला वाडा आहे, तिथे सारी व्यवस्था चोख होईल. नर्मदा स्नानाचं पुण्यपत्री पडेल? काशीबाईंनी विचारले. किंचित हसून संमती दर्शवत बाजीराव म्हणाले, तुमच्या मनात असेल ते सारं होईल. मातोश्रींची परवानगी घ्यावी लागेल, काशीबाई विचार करत म्हणाल्या.
मातुश्रींनी परवानगी दिली आहे, बाजीरावांनी सांगितले. आपल्या लाडक्या सुनेला त्या कधीच मनाई करत नाहीत. तिरप्या नजरेने काशीबाईंनी रायांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यातले मिश्किल भाव पाहून काशीबाईंच्या गालावरही हसू उमटले. बाजीरावांनी काशीबाईंसह शुभमुहूर्तावर पुणे सोडले. लहान लहान मजला मारत सारा सरंजाम काही दिवसातच रावेरखेडीस पोचला. एव्हाना फाल्गुन मासाचा शुक्ल पक्ष लागला होता. मल्हारराव होळकर आघाडीच्या फौजांसह आधीच रावेरखेडीत येऊन दाखल झाले होते. राणोजी शिंदेही श्रीमंतांच्या भेटीचा लाभ घेण्यासाठी रावेरखेडीत पोहोचले होते. उभयतांनी पेशव्यांच्या मुक्कामाची व्यवस्था चोख ठेवली होती. श्रीमंत पेशवे आणि त्यांच्या कुटुंबाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पेशव्यांच्या मुक्कामाचा वाडा जांभळीच्या पानांनी शाकारून घेतला होता. रावसाहेबांच्या स्नानविधीसाठी नर्मदेच्या वाळवंटात अनेक लहान मोठे मंडप उभारले होते. लांबच्या प्रवासाने काशीबाई थकून गेल्या होत्या. 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर त्यांना बरे वाटले. बाजीरावांची चौथ वसुली पूर्ण होण्यास 1 मास लोटला. हररोज आसपासच्या प्रांतातले संस्थानिक राव उमराव पेशव्यांच्या भेटीस येत होते. बाजीरावांकडे चौथची रक्कम सुपूर्द करत होते. मास पूर्ण झाल्यावर हत्यारबंद सुरक्षा पथकासह खजिना साताऱ्याकडे रवाना झाला. बाजीरावांना कामातून उसंत मिळाली. जवळचाच पुण्यकाल पाहून काशीबाईंनी नर्मदा स्नानाचा दिवस निश्चित केला. आसपासच्या परिसरातून पुरोहित बोलवण्यात आले. बाजीराव नर्मदेच्या डोहात उतरले. काशीबाईंसाठी वस्त्रकनातींचा आडोसा करण्यात आला. उभयतांचं नर्मदा स्नान झाल्यावर संकल्प सोडताना काशीबाईंनी नर्मदेकाठी एक शिवालय बांधण्याची इच्छा व्यक्त केली. बाजीरावांनी त्या संकल्पाला तत्काळ सहर्ष अनुमती दिली. मल्हारराव होळकरांनी पुढाकार घेऊन शिवालयासाठी जागा निवडली. काशीव दगड, कोरीव खांब घडवले जाऊ लागले. आपल्या कल्पनेतील शिवमंदिर साक्षात आकार घेताना पाहून काशीबाईंना अपार समाधान वाटले. एके दिवशी दुपारच्या भोजनानंतर घटकाभर विश्रांती घेऊन काशीबाई वाड्याच्या मधल्या चौकात आल्या. बाजीराव सदर चौकात गिर्दीवर रेलले होते. एखाद दुसरा चिटपाखराचा आवाज वगळता वाड्यात सामसूम होती. काशीबाई बैठकीवर बसत म्हणाल्या, दुपारच्या वेळी इतकी नीरव शांतता पुण्यात क्वचितच अनुभवायला मिळते नाही. काशीबाईंच्या बोलण्याने बाजीराव भानावर आले. कसला एवढा विचार करणं चाललाय? काशीबाईंनी विचारले. आम्ही आप्पांच्या खलित्याची प्रतीक्षा करत आहोत काशीबाई, बाजीराव म्हणाले. कालच आमच्या फौजा मलंगगड आणि प्रबळगडाकडे रवाना झाल्या. खुद्द आप्पा बदलापुरी मुक्काम करून ठाणे काबीज करण्यासाठी जाणार होते. पोर्तुगीजांविरुद्धची ही पहिली लढाई जिंकणं त्यांचं मनोबल खच्ची करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. लढाईवर प्रत्यक्ष गेलं नाही तरी स्वारींच्या डोक्यात लढाईचे विचार क्षणभरही थांबत नाहीत. याचं काशीबाईंना अप्रूप वाटलं. समजावणीच्या सुरात त्या म्हणाल्या, इकडून काळजी करू नये. शत्रूच्या पापाचा घडा भरत आला आहे. केवळ सुरुवातीलाच नव्हे तर सरते शेवटीही फत्ते आपलीच होईल. काशीबाईंकडे कौतुकाने पाहत बाजीराव गालात हसले. काय झालं? आम्ही काही चुकीचं बोललो का? काशीबाईंनी अरागसपणे विचारले. मुळीच नाही, बाजीराव म्हणाले. तुमच्या आश्वासक शब्दांनी आमच्या मनाला दिलासा मिळाला, याचं आम्हालाच नवल वाटलं. काशीबाई प्रसन्न हसल्या. आतमध्ये दालनात चंद्रादासी चिमुकल्या रघुनाथाला खेळवत होती. तिचा अस्पष्ट आवाज अधूनमधून सदर बैठकीवर ऐकू येत होता. आवाजाच्या दिशेने एकवार पाहून बाजीराव काशीबाईंना म्हणाले, होळकर सांगत होते बाईसाहेबांनी शिवमंदिराचा अगदी बारीक सारीक तपशील सांगितला. कारागिरांना त्यामुळे काम करायला आसानी झाली. आमच्या जानकारी बाहेर या आधीही कुठे मंदिर बांधलं आहेत का आपण?
काशीबाईंची मान नकारार्थी हलली. एखाद्या नदीकाठी शिवमंदिर बांधण्याचं फार दिवसांपासून मनात होतं. नर्मदा स्नान करताना जणू नर्मदेनेच आम्हास दृष्टांत दिला, तसाच संकल्प आमच्या मुखावाटे बाहेर पडला. काशीबाईंचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असलेल्या बाजीरावांच्या तोंडून आपसुकपणे शब्द बाहेर पडले. आपल्या सहचारिणीचं आणि आपलं आराध्य दैवत एक असणं, याहून दुसरं सुख नाही. काशीबाईंच्या विचारांनी रायांच्या मनाचा तळ गाठला. मस्तानी आपल्याच जाती धर्माची कोणी स्त्री असती तर सारं काही किती सोपं झालं असतं, अशी जर तरची पडघम त्यांच्या मनात काही क्षण नाद उमटवत राहिली. इतक्यात सरपण, पानपत्रावळी इत्यादी सामान घेतलेले सेवक आत आले. सेवक निघून जाताच वाड्याच्या बाहेरून गलका ऐकू आला. राणोजी त्यांच्या पहाडी आवाजात कुण्या इसमास दरडावत होते. तो इसम उर्दू बोलीत गयावया करत होता. काय आहे राणोजी? बाजीरावांनी बसल्या जागेवरून आवाज दिला. राणोजी आत आले. त्या इसमास 2 सेवकांनी बाजीरावांसमोर पेश केले. दगडा कुर्ता, डोईवर मंदिल, काखेत पिशवी असा वेश असलेल्या त्या इसमास क्षणभर न्याहाळून बाजीरावांनी राणोजींना विचारले, कोण हा? राणोजींनी सांगितले, याला तटावर 2दा श्रीमंतांच्या मागावर असलेलं पाहिलंय. मोगलांचा जासूस असावा. जुबान पण उर्दू आहे. श्रीमंतांची आज्ञा असेल तर याची तलाशी घेऊन गर्दन मारू. इतका वेळ शांत असलेला तो इसम अचानक ओरडला, मी जासूस नाही, चितारी आहे. आमच्या नवाब साहेबांनी सरकारांची छबी रेखाटण्याची आज्ञा केली आहे. देखण्या हस्तींच्या तस्बिरी जमा करण्याचा नवाबास छंद आहे. तुझा नवाब कोण? निजामुलमुल्क? बाजीरावांनी विचारले. चित्रकाराने होकारार्थी मान हलवली. राणोजी, तलाशी घ्या याची. बाजीरावांनी आज्ञा केली. राणोजींनी त्या इसमाची झडती घेतली. चित्रकाराच्या थैलीत रंगद्रव्यांचं सामान, काही कुंचले आणि चामडीच्या कापडाची एक गुंडाळी सापडली. राणोजींनी गुंडाळी उघडून पाहिली. मग त्या तस्बिरीला नमस्कार करून उभ्या जागेवरून ते चित्र त्यांनी बाजीरावांना दाखवले. चित्रकाराने बाजीरावांचं चित्र रेखाटलं होतं. बाजीरावांची चालण्याची लकब, मान वळवून पाहण्याची ऐट अचूक रेखाटली होती. रंगसंगतीही आकर्षक होती. बाजीराव आणि काशीबाई काही क्षण चित्राकडे स्थिमित होऊन पाहत राहिले. चितारी सांगू लागला, मागे मी सरकारांचं मोहिमेवर असतानाचं चित्र रेखाटलं होतं. जैतपूरच्या कुरणांमध्ये सरकार घोड्यावर आराम फरमावत, एका हातात मक्याचं कणीस आणि दुसऱ्या हातात लाल मिर्च घेऊन आस्वाद घेत होते. मी सारं काही चित्रात हुबेहूब उतरवलं. ते चित्र नवाब साहेबांनी बादशहाला दाखवलं. बादशाह बेहद नाखुश होऊन म्हणाला, या अल्लाह, हमारा पाला तो शैतान से पडा है. चिताराचं बोलणं ऐकून सारेजण हसले. काशीबाईंनीही पदर तोंडाला लावला. चितारी पुढे म्हणाला, नवाब जेव्हा सरकारांना रुई रामेश्वरात भेटले तेव्हा त्यांनी सरकारांची सुरतपाक छबी बनवण्याची मला पुन्हा आज्ञा केली. पर अफसोस, सरकारांची खूबसूरती खुदा की देन आहे. ती तस्बिरीत कैद करणं मलाच काय, कुणालाच मुमकिन नाही. चित्रकाराच्या कलेला दाद देण्याच्या हेतूने बाजीराव म्हणाले, तुझी कला ही सुद्धा देवाचीच देणगी आहे आणि आम्ही कलेची कदर करतो. मग राणोजींकडे पाहून त्यांनी आज्ञा केली, राणोजी, सोडा त्याला आणि जाण्यापूर्वी मानवस्त्रे आणि सोन्याचं कड देऊन गौरव करा. चित्रकाराने आनंदाने बाजीरावांना मुजरा केला. सारेजण जायला निघणार तोच न राहून काशीबाई म्हणाल्या, आणि ते चित्रही जप्त करा. बाजीरावांनी चमकून काशीबाईंकडे पाहिले. राऊ सदरेवर असताना बोलण्याची काशीबाईंची ही पहिलीच वेळ होती. बाजीराव आणि राणोजींच्या चेहऱ्यावर हसू उमटले. चित्रकाराने गुंडाळी रायांच्या समोर धरली. चामड्याच्या कापडाची ती गुंडाळी बाजीरावांनी काशीबाईंच्या स्वाधीन केली.
चित्रकार समाधानाने परत गेला. इतक्यात ठाण्याची खबर घेऊन स्वार आला. धापा टाकत त्याने आप्पांचा निरोप दिला. रामाजी बिवलकरांनी 900 स्वारांनिशी प्रबळगड काबीज केला. होनाजी बलकवड्यांनी मलंगड जिंकला. ठाणे काबीज झाले. विजयास प्रारंभ झाला म्हणून पाणबुर्जाचे नाव बदलून फत्तेबुरुज ठेवण्यात आले.